तर मित्रांनो, तुम्हाला मुंबईमधील अस्सल कोकणी जेवणाची चव आणि गोव्याची वाईस पाहिजे असेल तर ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, यांचा शॉप चालू व्हायच्या आधी गर्दी तुम्ही बघू शकता किती कशा प्रकारे इथं होते। मित्रांनो, लोकांची गर्दी पाहूनच तुम्ही विचार करू शकता की इथला जेवण किती टेस्टी असेल। यांच्या होममेड मसाल्याची चव जेवणाला एक नंबर बनवते। तर मित्रांनो, इथं खूप लांबून लांबून लोक येतात खिमा कुलचा आणि अंडा घोटाला खास खाण्यासाठी। मित्रांनो, यांच्या कलेजी मसाल्याची चव तर एक नंबर म्हणजे जबरदस्तच आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटतो। मंडळी, यांच्याकडे मोस्ट सेलिंग म्हणजे खिमा कुलचा, अंडा घोटाला, मालवणी चिकन, लिव्हर अशा यांच्याकडे स्पेशल डिश पण मिळतात आणि ते मांडी घालून बसून खाण्याची सोय पण आहे। मंडळी, जो इथं हा खिमा बनवत होते त्यांच्या वासानच भूक लागली आणि मन खूप प्रसन्न झाला। मंडळी, हा चिकन खिमा खूप युनिक प्रकारे इथे बनवला जातो, अलग अलग मसाले त्याच्यामध्ये यूज होतात। तर नमस्कार मंडळी, माझं नाव शेळी आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो मित्रांनो। आणि आज आपण आलोय पुन्हा एक नवीन व्हिडिओ सोबत। तर मित्रांनो, आपण आलो रेवास किचन टेस्ट ऑफ कोकणला भेट द्यायला मित्रांनो। तर इथं अस्सल मालवणी पद्धतीने इथं पुरा जेवण मिळतं मित्रांनो, ते आपण आज बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला आपल्या मुंबईमध्ये गोवा वाईब्स घ्यायचे असेल ना तर नक्की या स्टॉलला तुम्ही भेट द्या। तर चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। तर मित्रांनो, तुम्हाला खिमा कुलचा, अंडा घोटाला आणि लिव्हर मसाला आणि खिमा काय असेल त्याचं, तर तुम्हाला जर चव घ्यायची असेल ना मित्रांनो तर मित्रांनो, आता रात्रीचे 8 ते 8:30 वाजलेले आहेत आणि गर्दी बघू शकता स्टॉल वरती किती जमलेली आहे। तर मित्रांनो, याचा शॉप आहे ना, स्टॉल आहे ना हा, तर मित्रांनो हा 8 वाजता ओपन होतो आणि मित्रांनो आम्ही पण लवकरच आलो होतो कारण की तुम्हाला सर्व दाखवायची तयारी दाखवायची होती म्हणून आम्ही लवकर आलो होतो। पण याचा शॉप मित्रांनो प्रॉपर 8 वाजता आलो होतो। 8 वाजता इथं पब्लिक यायला चालू होती, वरती मांडी घालून पण लोक बसतात आणि हा कट्टा दिलेला आहे मालवणी कट्टा। तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, वरती पण लोक खाली चेअर बने टेबल टाकून स्टूल टाकून पण बसतात आणि वरती बघू शकता मित्रांनो तुम्ही की मांडी घालून पण बसायची एक पद्धत आहे। त्या साईडला चटई टाकलेली आहे मित्रांनो आणि वरती डिझाईन तुम्ही बघू शकता मित्रांनो, असा एक जुना पुराणातला घर असतो ना त्या प्रकारे तुम्हाला वेब सेल ते बघा वरती। मित्रांनो, हा बघू शकता पहाडी चिकन आहे, काय आहे चिकनच आहे ना, हा चिकन आहे, हा टिक्का। तर मित्रांनो, हा टिक्का चिकन आहे आणि कलेजी आहे ना, हा लिव्हर कलेजी मसाला आहे। तर आता मॅरिनेट होतोय बघू शकता। आणि तर मित्रांनो, तुम्हाला इकडे नॉर्मल कुलचा आणि गार्लिक कुलचा हे तुम्हाला गरमागरम बनवून मिळतील, हे तुम्ही चिकन खिम्यासोबत खाऊन आनंद घेऊ शकता। आणि मित्रांनो, हा मालवणी चिकन आहे आणि ह्याचा आनंद घेण्यासाठी खूप लांबून लांबून लोक ट्रॅव्हल करून इथे खाण्यासाठी खास येतात, हे तुम्ही पाहू शकता। तर कोणताही आहे चिकन टिक्का। तर मित्रांनो, चिकन टिक्का आहे आणि ते आता सीक आहे नाही, एक सीक मध्ये किती जातो चिकन टिक्का आता आपल्या 5 असतात का? हो, ठीक आहे। तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे सीक लावत आहे, पहाडी आहे ना। तर मित्रांनो, हा पहाडी चिकन आहे बघू शकता। हे पहाडी मध्ये काय अलग असतो का? पहाड़ी और इसमें क्या अलग आता है, क्या स्पेसी रहता है इसमें, क्या रहता है उसमें? अच्छा। तर मित्रांनो, हा एक चिकन खिमा, आता चिकन खिमा रेडी होतोय। तुम्ही बघू शकता किती म्हणजे क्वांटिटी बघू शकता किती आहे मित्रांनो, आणि एवढा हा दररोज बनतो। आणि मगाशीच बोललो मित्रांनो, ह्यांचे इथे खूप स्पेशल मसाले यूज होतात। तर आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, ह्यांचे घरगुती होममेड असे मसाले आहेत। तर याच मसाल्यांमुळे मित्रांनो ह्यांचं जेवण अगदी चविष्ट होतो। तर मित्रांनो, 20 किलो काय भाई? 20 किलो टोटल हो गए, 20 किलो ये सब मतलब मटेरियल मिला के सब 20 किलो हो गया। तो मित्रांनो बघू शकता तुम्ही 20 किलोचा खोमा झालाय आता। याचे ऑलरेडी 9 किलो चिकन आहेत मध्ये आणि त्यांची मटेरियल मिळून 20 किलोचा खिमा झाला। हे काय मालवण मित्रांनो, मालवण बघू शकता आणि अजून तो बनतोय, अजून तयार झालेला आहे। तो तयार झाल्यावर त्या ऑप्शन तुम्हाला दाखवतो। मित्रांनो, इकडे चिकन खिमा बनतोय आणि मला त्याच्या वासाने भूक लागलेली आहे। मंडळी, तुम्हाला इथे चिकन बार्बिक्यू करून पण भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटीज पण खूप साऱ्या भेटणार आहेत। मित्रांनो, हा रेवास किचन आहे ना, तो सहकुटुंब मिळून सांभाळतो। याच्यात मोठं सहकार्य अमय दादाचे आहे मित्रांनो, कारण की ते जॉब करून पण स्टॉल सांभाळतात। जर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर या स्टॉलला तुम्ही नक्की व्हिजिट करायला विसरू नका। आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या आणि एक गोड कमेंट करून आपल्या व्हिडिओची शोभा वाढवा। तर चला भेटू।